विकासाच्या नावाखाली अनेक जण निसर्गाला ओरबाडत आहेत. जंगलांची कत्तल होतीये, पण स्वतःच्या घरात बगीचा फुलवून निसर्गात रममाण होणाऱ्यांचं भावविश्व काही वेगळंच असतं. गेली 7-8 वर्ष कोल्हापुरातील रामानंद नगर इथल्या दीपा भिंगारडे यांनी आपल्या घराच्या परिसरात आणि टेरेसवर नंदनवन फुलवलंय. टाकाऊ वस्तूंचा वापर करून त्यांनी सुंदर बाग फुलवली आहे. घरच्या घरी विविध फळं, भाज्यांची लागवड करून त्यांनी निसर्गाचा आनंद तर घेतलाच, पण घराला स्वयंपूर्ण बनवलंय. दीपा भिंगारडे यांच्या हिरवाईच्या छंदावर बी न्यूजनं टाकलेला प्रकाश होत. कोल्हापुरातील रामानंद नगर परिसरात भिंगारडे कुटुंबीय राहतात. दीपा भिंगारडे या शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. पती अकाउंटंट तर मुलगा बँकेत नोकरी करतो. इनमिन तिघांचं कुटुंब. दीपा भिंगारडे यांना सुरुवातीपासूनच निसर्गाची आवड आहे. त्यांनी आपल्या बंगल्याच्या परिसरात 7 ते 8 वर्षांपूर्वी सीताफळ, चिक्कू, लिंबू, कडीपत्ता, पपई, दालचिनी यांची लागवड केली. तसंच गाईचं शेण आणि गोमूत्रापासून खत निर्मिती केली. रासायनिक खतांचा वापर टाळून आवर्जून सेंद्रिय खताचा वापर केला. झाडांवरील सुरवंटांचं सुद्धा जतन करून त्यांचं फुलपाखरात रूपांतर होईपर्यंत भिंगारडे यांनी विचार केला. निसर्गाचं चक्र संतुलित ठेवण्यास त्यांनी एक प्रकारे मदतच केली आहे. घराच्या टेरेसवर त्यांनी फुलवलेली बाग म्हणजे मनशांती आणि स्वावलंबन यांचा मिलाप आहे. अगदी मायाळूच्या झाडापासून वेगवेगळी फळं, फुलं, झाडं त्यांनी वाढवली आहेत. टोमॅटो, कारलं, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या, पोकळा, राजगिरा, चवळी, श्रावणघेवडा, लसूण यांचं उत्पादन त्या घरीच घेतात. त्यासाठी घरातीलच टाकाऊ डबे, बादली, ड्रम, लाकडी पेटी यांचा वापर केला. कोबी, वांगी, बटाटे, फ्लॉवर, ज्वारी, नाचणी, तांदूळ, मका अशी उत्पादनं सुद्धा भिंगारडे कुटुंबियांना टेरेस गार्डनवरून मिळतात. वर्षाला सुमारे 500 लिंबांचं उत्पादन होतं. झाडापासून 1 किलो दालचिनी मिळते. दिवसाला 1 पपई उपलब्ध होते. वर्षाला 200 चिक्कू, सीताफळांचं उत्पादन होतं. त्यामुळे बाजारातून फारशी खरेदी करावी लागत नाही. शिवाय त्यांनी फळझाडं, फुलझाडं, निवडुंगांचे वेगवेगळे प्रकार आपल्या बगीच्यांमध्ये फुलवले आहेत. फुलझाडांची आवड त्यांना सुरुवातीपासूनच होती. पण मध्यंतरी शिवाजी विद्यापीठाचं किचन गार्डनिंग हा 3 महिन्यांचा कोर्स त्यांनी पूर्ण केला आणि त्यांच्या आवडीचं रूपांतर ध्यासात झालं. आता त्यांच्या बंगल्याचं रूपांतर एका छोट्याशा गार्डनमध्ये झालंय. एकीकडे विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाची लूट करतोय, तर दुसरीकडे मात्र दीपा भिंगारडे यांच्यासारख्या निसर्गप्रेमी व्यक्ती घरातच स्वकष्टानं गार्डन फुलवतात. त्यांचा आदर्श घेण्याची खरोखरच गरज आहे. सगळीकडे आवाज उठतोय आता की तुम्ही कचरा बाहेर टाकू नका. तर त्याची संकल्पना जी आहे ती खूप छान संकल्पना आहे आणि त्याच आधारावरती मी माझा कचरा तर बाहेर जाऊ देतच नाही आहे. पण उलटं आजूबाजूला जे भाजीवाले आहेत किंवा माझे शेजारी वगैरे जे आहेत ते सगळेजण माझ्याकडं ओला कचरा आणून टाकतात. तो डंप करून मी माझ्याकडं कंपोस्टिंग तयार करते आणि त्या कंपोस्टिंगवरती आणि जीवामृत जे असतं, गोमूत्र आणि शेण ह्याच्यापासून जे तयार केलेलं असतं ते, ह्या 2च गोष्टींवरती मी माझी बाग फुलवलेली आहे. रासायनिक खताचा वापर अजिबात केलेला नाही. दिवसातील 2 तास आपल्या बगीच्यासाठी देऊन दीपा भिंगारडे मनशांती सुद्धा मिळवतात. आपण लावलेली झाडं मोठी होत आहेत, त्यातून फळं, फुलं मिळत आहेत, याचा आनंद काही वेगळाच असतो असं त्यांचं म्हणणं आहे. इच्छा असली की मार्ग निघतो हे भिंगारडे यांनी दाखवून दिले. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद वनगुत्ते.